विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांना धोरडे पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले। जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात चंद्रभागा वसंत झांबरे पाटील यांना आदर्श माता पुरस्कार, तसेच विधिज्ञ शंकरराव आढाव, हॉटेल व्यावसायिक प्रभाकर शेट्टी, योग प्रचारक डॉक्टर नितीन उनगुले, पर्यावरणवादी कर्नल सुरेश पाटील, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रातील सोनिया मायर यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र दोरडे पाटील, पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील, रमेश दोरडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। हे पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी ते म्हणाले, मी आणि माझे या भावनेने सध्या सगळे जगत आहेत। समाज, देशाची चिंता कोण करत नाही। स्वतःसाठी जगणारे हे कायम मृत असतात, तर दुसऱ्यासाठी जगणारे हे कायम जिवंत राहतात। प्रत्येकाने समाजाकरता रोज 1 तास वेळ दिला पाहिजे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले। आणि समाजामध्ये अशा सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून काम करणाऱ्या लोकांचा सन्मान दरवर्षी इथे जे करतात ते मला महत्त्वाचं वाटतं। कारण आज आपण पाहतो समाजाची काय स्थिती आहे। मी आणि माझं याच्या पलीकडे पाहायलाच तर नाहीत माणसं। मी आणि माझं बस। कसा समाज बदलणार, कसा देश बदलणार? समाज आणि देश त्यावेळेला बदलतो की ज्यावेळेला माणसं आपल्या शेजाराचा विचार करतात, गावाचा विचार करतात, समाजाचा विचार करतात, देशाचा विचार करतात। आणि आपण आपल्यासाठी जगत असताना आपल्या प्रपंचातला काही वेळ काढून समाजासाठी देतात, त्यावेळेला समाज बदलतो, त्यावेळेला देश बदलतो। आणि ते काम ही सगळी मंडळी जे करतात ते मला महत्वाचं वाटतं। अण्णा हजारेसारखं सगळ्यांनी करावं अशी माझी अपेक्षा नाही। असं मी का म्हणतो? तरुण होतो 25 वर्षाचा आणि सारखा विचार करत बसलो होतो की काय चक्र आहे सगळं जगाचं। ही माणसं सारखी पळतायत 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 पळतायत। एवढी गर्दी आहे रस्त्याला, चालता येत नाही। पळा 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 पळा, कोण पळे कोणाच्या पुढे स्पर्धा लागली। पहाटे 4ला उठतायत, रात्री 10 वाजेपर्यंत धावपळ चालली आहे। आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत कोणीच थांबत नाही। जन्माला येताना काही आणतात का? येताना येतात रिकाम्या हाताने, जाताना काही घेऊन जातात का? जातानाही जातात रिकाम्या हाताने, येतात रिकाम्या हाताने, जातात रिकाम्या हाताने, पण पळताना मात्र थांबत नाहीत। माझं 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 माझं। आणि काही काही माणसं माझं माझं म्हणूनही राहत नाहीत। माझं ते माझं, पण तुझं ते माझं। यावेळी अण्णा हजारे यांनी सांगितले की पुढील काळात गाव पातळीवरती भ्रष्टाचार विरोधी मोठे आंदोलन उभारले जाईल